आता. आणि माझं तर मत आहे, मग जर सगळ्याच आरोपीची एकदा नार्को टेस्ट करावी पोलिसांनी, काय हरकत आहे. हे गुन्हे करायला लावल्यामध्ये याच्यामध्ये सुरेश धसांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागं होता किंवा सुरेश धस कराय लावित असावेत असा काही असं आहे की ते करायला लावतात का नाही हे तपासण्याचं काम पोलीस यंत्रणेचं आहे. त्यांनी ते तपासावं, याच्यामागं सुरेश धस आहेत का कोण आहे. पण खोक्या भोसले हा सुरेश धसांचा कार्यकर्ता हे त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे आणि तो निवडणुकीच्या प्रक्रियेत त्या सगळ्या सोबत त्यांच्यात असतो. एवढंच नाही तर तो त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या काहीतरी भटक्या विमुक्त आघाडीच्या प्रदेशला सचिव म्हणून काम करतो. तो त्यांचा कार्यकर्ता आहे, त्यांनी मान्य केलं आहे. आणि त्यांना ते शुभेच्छा देतानाचे त्यांचे काय संबंध आहेत हे व्हिडिओ ऑडिओ आपल्या सगळ्या चॅनलने आले, ते काय मी परत सांगण्याची आवश्यकता नाही. अजून एक व्हिडिओ तर फार गमतीशीर आहे. ते खोक्या भोसले म्हणतो की अण्णा कोणत्याही पक्षात जावा आणि मुख्यमंत्री व्हावा. चांगली गोष्ट आहे.